ज्या नवऱ्यामुळे पत्नी सतत रडते त्याचं कर्म पुढच्या जन्मी काय होतं, कर्माचा हिशोब कोणालाच चुकत नाही. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय हनुमानजी की. मित्रांनो, एक प्रश्न तुम्ही कधी स्वतःला विचारला आहे का? एखादी पत्नी आपल्या नवऱ्यासाठी सर्व काही करते, घर सांभाळते, मुलांना सांभाळते, नवऱ्याच्या सुख दुःखात त्याच्या पाठीशी उभी राहते, पण त्याच पत्नीच्या डोळ्यात जर तिच्याच नवऱ्यामुळे रोज अश्रू येत असतील तर त्या अश्रूचं काय होतं? तिच्या मनाला दिलेला वेदनाचा हिशोब कुठे जातो? रागाच्या भरात बोललेले अपमानाचे शब्द, पत्नीला सतत कमी लेखणं, तिच्या भावनाची थट्टा करणं, तिला रडवून स्वतः मात्र शांत झोपणं, हे सगळं खरंच विसरलं जातं का? हिंदू धर्मातील कर्मसिद्धांतानुसार माणसाने केलेल्या कर्माला परिणाम असतो अशी श्रद्धा आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत गंभीर विषय समजून घेणार आहोत. ज्या नवऱ्यामुळे पत्नी सतत रडते, तिच्या मनाला त्रास देतो, तिचा अपमान करतो, तिच्या प्रेमाची किंमत करत नाही, अशा कर्माचं फळ काय मानलं जातं? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पुढच्या जन्मात त्याला त्या कर्माचा परिणाम भोगावा लागतो का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण हेही जाणून घेणार आहोत की पती पत्नीच्या नात्यात केलेल्या कोणत्या चुका सर्वात गंभीर मानल्या जातात आणि त्या चुका सुधारण्याचा मार्ग काय आहे. तर पहिलं, कर्माचा नियम काय सांगतो? हिंदू तत्त्वज्ञानात कर्माला अत्यंत महत्त्व आहे. माणूस जे कर्म करतो त्याला त्याच्या कृतीनुसार परिणाम मिळतो, अशी मूलभूत धारणा आहे. आपण एखाद्याला मदत केली तर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि एखाद्याला जाणून बुजून त्रास दिला, अन्याय केला किंवा दुःख दिलं तर त्याचेही परिणाम होऊ शकतात. याला साध्या भाषेत आपण म्हणतो कर्माचा हिशोब चुकत नाही. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. कर्म म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी शिक्षा मिळणे असा अर्थ नाही. कधी परिणाम लगेच दिसतो, कधी काही काळानंतर, आणि धार्मिक पूर्वजन्माच्या सिद्धांतानुसार काही कर्मांचे परिणाम पुढील जन्माशी जोडलेले जातात अशी श्रद्धा आहे. 2. पत्नीला रडवणं म्हणजे फक्त एक भांडण आहे का? तर नाही. प्रत्येक नवरा बायकोमध्ये कधी ना कधी मतभेद होतात, राग येतो, भांडण होतं. कधी नवरा चुकीचा असतो तर कधी पत्नी. फक्त एकदा राग आला म्हणून एखाद्या व्यक्तीला पापी म्हणता येणार नाही. पण जर एखादा नवरा जाणून बुजून पत्नीला सतत अपमानित करत असेल, तिच्या मनाला मुद्दाम दुखावत असेल, तिच्या भावनांना किंमत देत नसेल, तिला सतत घाबरवत असेल, तिच्यावर मानसिक किंवा शारीरिक अत्याचार करत असेल, तर ही गोष्ट गंभीर आहे. कारण विवाह म्हणजे एकमेकांना त्रास देण्याचं नातं नाही. विवाह म्हणजे विश्वास, जबाबदारी, सन्मान आणि सहजीवन. 3. पत्नीचे अश्रू म्हणजे शाप आहे का? हा प्रश्न खूप लोक विचारतात. पत्नीच्या डोळ्यातून आलेला प्रत्येक अश्रू नवऱ्याला लागतो का? धार्मिक लोक मान्यतेत अशा प्रकारच्या म्हणी आपल्याला ऐकायला मिळतात, परंतु याला असा अर्थ देऊ नये की प्रत्येक अश्रू लगेच शाप बनतो. त्याऐवजी याकडे कर्माच्या दृष्टिकोनातून पहा. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला जाणून बुजून दुःख दिलं तर त्या कृतीची नैतिक जबाबदारी तुमच्यावर येते. म्हणून पत्नीचे अश्रू जादुई शाप आहेत असं म्हणण्यापेक्षा दुसऱ्याला दिलेल्या दुःखाची जबाबदारी आपल्या कर्माचा भाग बनते असं सांगणं अधिक योग्य आहे. 4. नवरा पत्नीचा अपमान करत असेल तर? काही पुरुष पत्नीला म्हणतात, तू काहीच कामाची नाहीस, तुझ्यामुळे माझं आयुष्य खराब झालं, तुला माझ्याशिवाय कोणी विचारणार नाही, तुझं माहेरचं चांगलं नाही, अशा शब्द वरवर पाहता काही सेकंदाचे असतात, पण ज्याला ते ऐकावे लागतात त्याच्या मनात ते शब्द अनेक वर्ष राहू शकतात. शब्दांनी शरीरावर जखम होत नाही, पण मनावर जखम होऊ शकते. म्हणून पती पत्नीच्या नात्यात शब्दाचा वापर खूप जपून करायला हवा. 5वी गोष्ट म्हणजे पत्नीच्या त्यागाची किंमत न करणं. अनेक स्त्रिया लग्नानंतर स्वतःच्या अनेक इच्छा बाजूला ठेवतात, घरासाठी वेळ देतात, मुलांसाठी स्वतःचा आराम सोडतात, नवऱ्याच्या कुटुंबाला आपलं मानतात. अशा वेळी जर नवरा तिच्या या प्रयत्नाची सतत थट्टा करत असेल किंवा तिच्या योगदानाला काहीच किंमत देत नसेल तर ते नात्यात कटुता निर्माण करू शकतं. तू घरातच असतेस, तू करतेस तरी काय? हे वाक्य एखाद्या गृहिणीला खूप दुखावू शकतं, कारण घर चालवणं ही सुद्धा मोठी जबाबदारी आहे. 6. पत्नीची तुलना दुसऱ्या स्त्रीची करणे ही देखील एक मोठी चूक आहे. ती तुझ्यापेक्षा सुंदर आहे, ती तुझ्यापेक्षा हुशार आहे, तिच्यासारखं तू का करत नाहीस? अशा तुलना पत्नीच्या आत्मविश्वासाला धक्का देऊ शकतात. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. पती पत्नीचं नातं स्पर्धा नसतं. तुलना करण्याऐवजी समजून घेणं आवश्यक आहे. 7वी गोष्ट म्हणजे पत्नीवर संशय घेणे. काही नात्यांमध्ये प्रेमापेक्षा संशय जास्त असतो. फोन कोणाचा, कुठे गेलीस, कोणाशी बोललीस, किती वेळ बोललीस, असा सतत संशय घेत राहिल्यास नात्यात मानसिक ताण वाढतो. विश्वास हा विवाहाचा पाया आहे. एकदा विश्वास तुटला की नातं टिकवणं खूप कठीण होऊ शकतं. म्हणून विनाकारण संशय घेण्यापेक्षा संवाद साधणे महत्त्वाचे आहे. 8वी गोष्ट म्हणजे पत्नीच्या माहेरचा अपमान करणे. लग्न झाल्यावर पत्नीचं माहेर तिच्यासाठी कायमचं महत्त्वाचं असतं.
तिच्या आईवडिलांचा अपमान करणे, तिच्या भावंडांना कमी लेखणे, तिला माहेरी जाण्यापासून रोखणे, या गोष्टी तिच्या मनाला खूप त्रास देऊ शकतात. पती पत्नी वेगवेगळ्या कुटुंबातून आलेले असतात, म्हणून दोघांनी एकमेकाच्या कुटुंबाचा आदर करणे गरजेचं आहे. 9वी गोष्ट म्हणजे पत्नीच्या अश्रूंना कमजोरी समजू नका. काही लोकांना वाटतं ती रडते म्हणजे ती कमजोर आहे, पण तसं नाही. कधीकधी माणूस खूप प्रेम करतो म्हणून रडतो, खूप सहन करतो म्हणून रडतो, खूप अपेक्षा असतात म्हणून रडतो, आणि शेवटी जेव्हा मन भरून येतं तेव्हा डोळ्यातून अश्रू येतात. म्हणून पत्नी रडत असेल तर तिची खिल्ली उडवण्याऐवजी तिच्या मनात काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न नक्की करा. 10वी गोष्ट म्हणजे मग पुढच्या जन्मात कर्माचं फळ कसं मिळतं. इथे पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट, पुढच्या जन्मात नेमकं कोणतं कर्म कोणत्या स्वरूपात फळ देईल याची व्यक्तीनुसार खात्रीशीर यादी उपलब्ध नाही आहे आपल्याकडे. पण धार्मिक कर्मसिद्धांताचा मुख्य विचार असा आहे की कर्माचे परिणाम असतात. पूर्वजन्म मानणाऱ्या परंपरांमध्ये असे परिणाम पुढील जन्माशी जोडले जातात. पण आपण असं म्हणू शकत नाही की या जन्मी पत्नीला रडवलं म्हणून पुढच्या जन्मी नक्कीच त्याला अमुकच दुःख मिळेल असा दावा करणे योग्य नाही. त्याऐवजी आपण हा संदेश द्यायचा दुसऱ्याला, दुःख देऊन केलेलं कर्म आपल्याला परिणामापासून वाचवेलच असं नाही. 11वी गोष्ट, पुढच्या जन्माची भीती करण्यापेक्षा या जन्मातच बदल करा. हा व्हिडिओ फक्त भीती निर्माण करण्यासाठी नाही. कारण जर एखाद्या नवऱ्याला जाणवले की मी माझ्या पत्नीला खूप त्रास देतोय, तर त्याने पुढच्या जन्मात काय होईल याची भीती करण्यापेक्षा आजपासून स्वतःला बदलायला सुरुवात करावी. आज एकदा प्रेमाने बोला, आज तिचं म्हणणं आहे का, आज तिच्या कामाचं कौतुक करा, आज चूक झाली असेल तर माझी चूक झाली असं सांगा. कारण माफी मागण्यासाठी मोठं मन लागतं, जे प्रत्येकाकडं नाही आहे सध्याच्या युगामध्ये. 12. पत्नीला मारहाण करणे किंवा हिंसा करणे हा भाग विशेष महत्त्वाचा आहे. शारीरिक हिंसा ही कर्माचं फळ म्हणून सहन करायची गोष्ट नाही. धार्मिक कारण देऊनही कोणत्याही व्यक्तीला मारहाण किंवा अत्याचार सहन करायला सांगू नये. तसंच नवऱ्यानेही पत्नीवर कोणत्याही प्रकारची हिंसा करू नये. नात्यात समस्या असेल तर संवाद, कुटुंबातील विश्वासू व्यक्ती किंवा योग्य व्यावसायिक मदत घेण्याचा मार्ग निवडावा. 13वी गोष्ट म्हणजे पत्नीला प्रेम न देणे आणि फक्त पैशाची जबाबदारी घेणे. काही पुरुष म्हणतात मी घरचा खर्च करतो मग माझं काम संपलं. पण विवाह फक्त आर्थिक जबाबदारी नाही, पत्नीला भावनिक आधारही हवा असतो. तिच्याशी बोलणं, तिच्या समस्या ऐकणं, तिच्या मताला किंमत देणं, तिच्या आनंदाची काळजी घेणं हे देखील वैवाहिक जबाबदारीचे भाग आहेत. 14वी गोष्ट म्हणजे पत्नीनेही कर्माचा विचार करायला हवा. हा विषय फक्त नवऱ्यासाठी नाही, पत्नीनेही नवऱ्याला अपमानित करणं, सतत टोमणे मारणं, खोटे आरोप करणं, फसवणूक करणं किंवा जाणून बुजून मानसिक त्रास देणं टाळलं पाहिजे. कर्माचा नियम स्त्री पुरुष असा भेद करत नाही, अशी धार्मिक समजूत आहे. चांगलं कर्म दोघांनी करायचं, नात्याचा आदर दोघांनी करायचा, चूक झाली तर दोघांनीही माफी मागायची. 15वी गोष्ट, नवऱ्याने पत्नीला रडवलं असेल तर काय करावं. जर एखाद्या नवऱ्याला आपल्या चुकीची जाणीव झाली तर 4 गोष्टी कराव्यात. पहिली गोष्ट म्हणजे चूक आपली स्वतःची स्वीकारा, मी चुकीचा होतो. हे 2 शब्द नातं वाचवू शकतात. दुसरी गोष्ट, मनापासून माफी मागा, फक्त सॉरी म्हणणं नाही. तिसरी गोष्ट, पत्नीचं ऐका, तिचं म्हणणं काय म्हणतंय ते समजून घ्या. चौथी गोष्ट, वागण्यात बदल करा, कारण फक्त शब्दांनी नाही तर कृतीने माफी सिद्ध होते. 16वी गोष्ट म्हणजे कर्म बदलता येतं का. हिंदू विचार परंपरेत वर्तमान कर्माला महत्त्व दिलं जातं. आपण भूतकाळ बदलू शकत नाही, पण आज आपण काय करतो हे आपल्या हातात आहे. काल तुम्ही रागावला असाल, काल तुम्ही पत्नीला दुखवलं असेल, काल चुकीचे शब्द बोलला असाल, पण आज तुम्ही बदलण्याचा निर्णय घेऊ शकता. आजचं चांगलं कर्म उद्याचं आयुष्य बदलू शकतं, अशी सकारात्मक कर्मदृष्टी ठेवता येते. भावनिक भाग, पत्नीच्या अश्रूची किंमत. एका स्त्रीला नेहमी मोठ्या गोष्टी नको असतात, तिला कधी कधी फक्त एवढंच हवं असतं, तू ठीक आहेस ना, तुला काही त्रास होतोय का, तू खूप काम केलंस, थोडी विश्रांती घे, मी तुझ्यासोबत आहे. हे 4 शब्दसुद्धा तिच्या मनाला खूप मोठा आधार देऊ शकतात. म्हणून जर तुम्ही पत्नी तुमच्यासाठी सर्व काही करत असेल तर तिच्या प्रेमाची किंमत करा. कारण ज्याची किंमत असताना केली जात नाही त्याची किंमत कधी कधी हरवल्यानंतर समजते. मित्रांनो, पत्नीचे अश्रू हे एखादे जादुई शस्त्र नाहीत आणि ते शाप आहेत असं वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, आपण एखाद्याला दिलेले दुःख आपल्या कृतीचा भाग बनतं. धार्मिक सिद्धांत आपल्याला याच गोष्टीची जाणीव करून देतो. म्हणून नवरा असो किंवा पत्नी, एकमेकांना रडवण्यापेक्षा एकमेकांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आणण्याचा प्रयत्न करा. कारण संसारात जिंकणं म्हणजे समोरच्याला हरवणं नाही, संसारात खरं जिंकणं म्हणजे दोघांनी मिळून आयुष्य जिंकणं. आणि जर तुमच्या आयुष्यात असा नवरा किंवा अशी पत्नी असेल जी तुमच्यावर मनापासून प्रेम करते, तर आजच तिला एकदा सांगा,
तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी मी देवाचे आभार मानतो. कदाचित तुमच्या या एका वाक्याने तिच्या मनातील कित्येक दिवसाचा राग आणि दुःख कमी होईल. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय हनुमानजी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जयश्री गायकवाड चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा विषय, बायकोमुळे नवऱ्याला त्रास होत असेल तर त्यामागे कोणता कर्म ऋणानुबंध असू शकतो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये.